सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत करंजी. तर करंजी इथे मी गव्हाच्या पिठापासूनच बनवणार आहे. तर मी इथे हे पीठ चपात्यांसाठी मळलेलं होतं, पण माझ्या एकदम ध्यानात आलं की आपण आज करंजी बनवावं. म्हणून मी इथे आता गव्हाचं पीठ मळून घेणार आहे आणि त्याच्यातूनच चपाती आणि करंजी दोन्ही करून घेणार आहे. तर त्यासाठी इथे मी सर्वप्रथम 8 चपात्यांचं पीठ घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि हळूहळू पाणी घालत घालत ते पीठ नीट मळून घ्यायचं. एकदम थोडं थोडं पाणी घालत राहायचं. खूप जास्त पाणी घातलं तर आपलं पीठ पातळ होईल आणि मग करंजी नीट येणार नाही, ती चिकटून बसेल. त्यामुळे एकदम थोडं थोडं पाणी इथे घालून घेतलेलं आहे आणि ते नीट मर्दून घ्यायचं आहे. सोबतच आपल्या परातीला जे पीठ चिकटलेलं आहे तेही सगळं पीठ काढून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन नसाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आतापासून मी आठवड्यातून 1-2च व्हिडिओ टाकत जाईन. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरचे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले पाहिले नसतील तर तेही नक्की जाऊन पहा. तर इथे थोडंसं घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे. करंज्या ह्या मैद्याच्या पिठापासूनही बनवता येतात. इथे मी गव्हाचं पीठ जसं घेतलेलं आहे तशाच प्रकारे मैद्याचं पीठ मळून सुद्धा तुम्ही करंज्या बनवू शकता. परंतु इथे माझ्या एकदमच ध्यानात आल्यामुळे मी इथे गव्हाच्या पिठापासूनच करंज्या बनवणार आहे. ह्याही खूप छान लागतात. जर हा व्हिडिओ फास्ट पाहायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ 2x स्पीडवरही पाहू शकता. आणि तुम्ही याआधी कधी करंज्या बनवल्या आहेत का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण सणावारीला तर करंज्या बनवतोच, परंतु कधीकधी अधूनमधून खावेशा वाटल्या तर अशा प्रकारे करंज्या नक्की बनवा. तर इथे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. याला आता आपण तेल लावून ठेवायचं आहे. साधारणपणे मी इथे 7-8 मिनटं ठेवणार आहे. तोपर्यंत आपण करंज्याचं वाटण बारीक करून घेणार आहे. परंतु इथे पीठ खूपच घट्ट झाल्यामुळे मी इथे थोडंसं पाणी अजून घालून घेतलेलं आहे. आणि मी हा व्हिडिओ अजिबात एडिट केलेला नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ फास्ट पाहायचा असेल तर तुम्ही 2x स्पीडवर नक्की पहा. आता इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. आता मी करंज्यासाठी लागणारं सारण इथे बनवणार आहे. त्यासाठी मी इथे सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेणार आहे. मी इथे 1-2 करंज्या बनवणार आहे. त्यामुळे मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि जेवढे आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तेवढाच इथे गूळही घ्यायचा आहे करंज्यासाठी. शेंगदाणे नीट खरपूस भाजून घ्यायचे आहे, त्यामुळे आपल्या करंज्याची चव खूपच छान लागते.
इथे माझे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता शेंगदाणे भाजले की असं पूर्ण सालट निघतं बाहेर शेंगदाण्याचं. मग शेंगदाणे पूर्ण भाजले असे म्हणता येईल. आता शेंगदाण्याचा कूट करून घेऊया. आणि आता त्याच्यामध्ये जेवढे शेंगदाणे घेतले होते तेवढाच इथे मी गूळ मिक्स केलेला आहे. गूळ शेंगदाण्यात नीट मिक्स करून घ्यायचा. तुम्ही इथे या सारणामध्ये थोडंसं मीठ घालू शकता, परंतु मी चपात्याच्या पिठामध्ये मीठ घातल्यामुळे इथे मीठ घालणार नाही. आता इथे कणकेची छोटासा उंडा करून घ्यायचा आणि तुम्ही इथे छोटीशी एक चपाती लाटून घ्यायची आहे, परंतु ही अजिबात दुमडायची नाही. आता इथे आपण बारीक केलेलं सारण घालून घ्यायचं आहे. अगदी मधोमध सारण घालायचं आहे. जेवढं करंजीमध्ये सारण बसेल तेवढेच घालायचे आहे. जास्त सारण घालायचे नाही. जास्त सारण घातले तर आपली करंजी फुटेल. त्यामुळे मीठ मध्यमच सारण घालायचं आहे. आणि आता हलक्या हाताने इथे चपाती दुमडून घ्यायची आहे. त्याची करंजी बनवायची आहे. तुम्ही असं करण्यापेक्षा जे साहित्य मिळतं करंजी बनवण्यासाठी तेही वापरू शकता. आणि असं एकदम हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. जास्त दाबलं तर आपली करंजी चिटकून बसेल आणि त्यानंतर ती काढता येणार नाही, फुटेल. त्यामुळे एकदम हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. आता इथे करंजीच्या चमच्याने हे कट करून घ्यायचं आहे, परंतु इथे आमचा चमचा खूपच जुना झाल्यामुळे इथे करंजीला नीट आकार येणार नाही. त्यानंतर हे राहिलेलं पीठ काढून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि आता मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता या गरम झालेल्या तेलामध्ये आपली करंजी हळूवारपणे घालून घ्यायची आहे. इथे माझ्या करंजीला अजिबात आकार आलेला नाही, परंतु तुमच्याकडे जर तसला आणि चांगला चमचा असेल तर तुमच्या करंजीला नक्की आकार येईल. आणि मी घरी खायलाच करंजी केली आहे, त्यामुळे मी इथे चांगला चमचा वापरलेला नाही. आता ही करंजी एकदम मीडियम गॅसवर तळून घ्यायची आहे. आणि उलटण्याने करंजीवर तेल थोडं थोडं घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपली करंजी चिकटली आहे, त्यामुळे मी कढई थोडीशी वाकडी करून घेणार आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता कशी आपली करंजी सुटलेली आहे, चिकटलेली. आता ती नीट भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या करंजीला कसा आकार रंग आलेला आहे छान. तुम्ही पाहू शकता इथे आपली करंजी नीट तळत आहे. मी गॅस मिडियमच ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपली करंजी किती छान दिसत आहे. फक्त आपल्या करंजीला कढईचा आकार आलेला आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि ही करंजी खूपच टेस्टी झालेली आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.